नमस्ते केळी बागायतदारांनो। तर हा प्लॉट माळेगाव या ठिकाणी असून तर या प्लॉटमध्ये पोंगा भरणी केल्यानंतर मिळालेले रिझल्ट हे अशा पद्धतीने आहेत आणि हा प्लॉट एक 2 महिन्याचा आहे। अशा पद्धतीनं त्या ठिकाणं जी पानं आहेत किंवा जे पोगा पॅक होता आधीचा जो व्हिडिओ आहे तर तो पाहू शकता। आणि हे झालेले बदल एक साधारणपणे 20 ऑगस्टपासून या ठिकाणं जे काम केलं आणि त्यानंतरचे मिळालेले रिझल्ट हे अशा पद्धतीने आहेत पहा। इथं तुम्हाला असं ब्लॅक इथं पहा एक लाइनिंग दिसते, ही समोरची एवढी वाढ झालेली आहे, बुंदा अशा पद्धतीने बनलेला आहे आणि हा पोगा असा स्ट्रेट सरळ आणि सुट्टा होतोय पहा। एकदम क्लोज बघितलं तर लक्षात येईल तुमच्या। अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या केळी बागीचा प्लॉट 2 महिन्याचा असताना असे रिझल्ट या ठिकाणी मिळालेले आहेत आणि नवीन पानं ही फूट म्हणजे बुंद्याची साईज वगैरे आहे तर हे अशा पद्धतीने बनलेले आहे। हे बघा एकंदरीत अशी झाडं बनणं गरजेचं आहे। आतली पण आहेत अशी अशा पद्धतीनं असा पोगा आहे। पोगा भरणी झाल्यानंतरच मिळालेलं रिझल्ट आणि असा स्ट्रेट फॉरवर्ड एकंदरीत एक अर्ध जे झाड छोटं असणार आहे त्याची पानं सुटलेली नाही आहेत ते सुटतीलच, पण हे अशा पद्धतीनं केळी बागेमध्ये एकंदरीत बदल किंवा एकंदरीत अशा पद्धतीनं झालेली वाढ अशी असावी। हा सुरुवातीचा जो प्लॉट आहे हा 2 महिने पूर्ण झालेला प्लॉट आहे आणि त्याच्या पलीकडे जो आत्ता आपण नवीन प्लॉट ह्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तो 3 महिन्याचा आहे। लाइनिंग वगैरे आहे। हा प्लॉट आहे तो माळेगावमधील शहा म्हणून आहेत काका, भरत काकांचा प्लॉट आहे। तर अशा पद्धतीनं ही जी वाढ आहे, हे जे बदल आहेत हे असे आहेत आणि हे 3 महिन्याची केळीची बाग आहे, हे बुंदा अशा पद्धतीने बनलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणं ही जी बाग ग्रोथ जी म्हणतो आपण ती आत्ताची कुठं 20 ऑगस्ट नंतरनं जी ट्रीटमेंट दोन्ही बागेंना एक जी पलीकडली आहे पहा ही 2 महिने वयाची आणि ही 3 महिन्याची आहे। तर या ठिकाणं एप्रिल मे मध्ये जो पाऊस झाला 2025 मधला आत्ताचा तर त्याच्यामध्ये या ठिकाणं प्लॉटमध्ये बरंचसं व्हेरिगेशन झालं होतं, रोपं खालीवर झाली म्हणजे वाढ कमी जास्त किंवा परत ट्रान्सप्लांटिंग झालेलं आहे आणि एकंदरीत अशा पद्धतीनं हे मिळालेले रिझल्ट आपण जे या ठिकाणं पोगा भरणी केल्यानंतर आलेले चेंजेस आणि बाकी खतं आणि स्प्रे शेड्यूल वापरल्यानंतर अशा पद्धतीनं हे संबंधित केळी पिकामध्ये आलेले बदल आहेत। आता एकंदरीत या ठिकाणं ही वाढ अशा पद्धतीने मिळालेली आहे। धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि केळी बागायतदारांनो। व्हिडिओ आवडल्यास निश्चित 3 महिन्याच्या प्लॉटमधील बदल आणि निश्चित आवडल्यानंतर शेअर करू शकता, लाईक करू शकता। यूट्यूब चॅनल असेल, फेसबुक पेज असेल, फेसबुक अकाउंट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा सबस्क्राईब करून ठेवू शकता। धन्यवाद केळी बागायतदारांनो।